नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आता मी साने गुरुजी वसाहत या ठिकाणी आहे आणि जोशी गृहउद्योग यांच्याकडे मी आलेलो आहे. यांनी आता क्लाउड किचन पण चालू केलेलं आहे. बऱ्याच वर्षाचा यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. आता श्रावण चालू आहे, त्यानिमित्त त्यांनी स्पेशल श्रावण थाळी पण आणलेली आहे. त्याचबरोबर सोमवारी उपवासाचे पदार्थ सुद्धा यांच्याकडून घरपोच दिले जातात. चला तर बघूया कोणकोणती रेसिपी आपल्याला आज बघायला मिळते. स्पेशल आजचा व्हिडिओ होणार आहे, शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आज आपण काय करणार आहे मॅडमना विचारूया. आज आपण करणार आहे श्रावण महिन्यात प्रत्येकाच्याकडे सत्यनारायणची पूजा असती, त्या पूजेला लागणारा प्रसादाचा शिरा, तुपातला, तूप आणि दुधातला. ओके, चला तर मग बघूया नेमकं साहित्य काय काय आहे. हा आता आपण 1.25 वाटी मापानं करतोय. तुम्ही ऑर्डर कितीही देऊ शकता, पाव किलो पासून किलोच्या प्रमाणात देऊ शकता. मग 1.25 प्रमाण आपण तो करून देतो प्रसादासाठी. हा 1.25 मापातला लागतो, त्यामुळे आपण 1.25 प्रमाणात तो करून देतो. मग तो समोरच्या व्यक्तीला किती पाहिजे त्या हिशोबानं. साजूक तूप घेतलेला आहे, रवा घेतलेला आहे. जेवढा रवा घेतलाय तेवढीच साखर घेतलेली आहे. बाकी दूध दुधात बनवणार आहे, त्यामुळे दूध आणि ड्रायफ्रुट्स. हा एक दूध मसाला जो असतो ना आपला, मसाले दुधात घालतो, तो थोडा घेतलेला आहे. आणि केशर. आता आपण रवा थोडा भाजून घेऊया आणि मग त्यानंतर तूप घालायचंय. नॉर्मल आपला रवा, घरी उपीट वगैरे बनवतो तो रवा. रवा भाजत आलेला आहे. आता तूप घालून पुन्हा भाजायचा आहे तो. प्रसादाचा जो शिरा करतोय त्यात भरपूर तूप घालायचं, म्हणजे छान लागतं. थोडे काजू बदाम पण आत घालूया भाजताना. थोडे आपण गार्निशिंगला घालणार आहोत. बेदाणे काय नंतरच घालायच्यात, फक्त थोडे काजू बदाम घालूया, म्हणजे जरा ते पण भाजलेत, आता खमंग होतात. थोडं तूप घालूया. आता आपला रवा भाजलेला आहे. गॅस कमी करून मी आदण घालणार आहे आता दुधाचं. हो, दूध गरम केलेलं आहे पूर्ण. साखर घालूया आता. वेलची पूड. हा दूध मसाला आहे, हा थोडा घालूया. केशर. हे सगळं आता मिक्स करायचं. हा आपला शिरा तयार झालेला आहे. आता बेदाणे टाकूया थोडे. हा 700 रुपये किलो, पूर्ण तूप आणि दुधातला शिरा. आता आपण उपासाचे पॅटीस करूया. श्रावण महिना आहे, श्रावणात सगळ्या उपासांची रेलचेल असती आणि आपल्याला साबूवडे, खिचडी आणि थालीपीठ खाऊन कंटाळ येतोय, तर आपण हे उपासाचे पॅटीस करूया. काय काय घेतलं यासाठी? याच्यासाठी जे स्टफिंग करणार आहे आपण, त्याचं साहित्य पहिल्यांदा सांगते. ओलं खोबरं आहे किसलेलं, हिरवी मिरची, ड्रायफ्रुट्स आहेत, काजू, बेदाणे, साखर, मीठ. हे सुद्धा ड्रायफ्रूटची थोडा असा पावडर फॉर्ममध्ये आहेत. बटाटा आहे, शिजवून खिसून घेतलेला आहे. आणि ही साबुदाण्याची पावडर आपण मिक्सरमध्ये फिरवलेला आहे. साबुदाणा खिसलेला, बटाटा घेतलाय, शिजवून खिसलेला आहे. आतला आपण स्टफिंग बनवतोय, त्यासाठी मिरची, ओलं खोबरं, हे काजू आणि बेदाणे थोडे घेतलेत. हे ड्रायफ्रुट्सचा चुरा, साखर, मीठ चवीनुसार. आणि ही साबुदाण्याचा जो आपण हे केलेली आहे पावडर, ती घातली आहे थोडी. आता हे सगळं एकत्र करायचं आहे. हे सारण आता तयार झालेलं आहे. आपण आता सारण करून घेतलं होतं. आता त्याला जे बाहेरनं कोटिंग येणार आहे ते करूया. त्याच्यासाठी बटाटा शिजवून खिसलेला आहे, त्याच्यात साबुदाण्याची थोडी पावडर घातली आहे आणि हे आता एकत्र करणार आहे आपण. हे आता एकजीव करून घ्यायचं.
सारण जे आपण तयार केलं होतं मगाशी ते याच्यात घातलेलं आहे आणि हे आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे, पॅक करून घेतले आणि हे आता ह्या साबुदाण्याच्या पावडरीमध्ये घोळून घेतले. आता आपण पॅटीस तयार केलेले आहेत ते तेलात सोडूया. हे आपले पॅटीस तयार आहेत. याची कॉस्ट आहे 70 रुपये प्लेट. यामध्ये 2 आपल्याला पॅटीस येतील आणि ही चटणी येईल. ही आहे आपली श्रावण स्पेशल पुरणपोळीची थाळी. यामध्ये आहे चटणी, कोशिंबीर, बटाट्याची भाजी, कटाची आमटी, सांडगे पापड, मसाले भात, पुरणपोळी. या थाळीची किंमत आहे 150 रुपये. जोशी गृह उद्योग आणि केटरर्स हे जवळजवळ 10 वर्ष झाले कार्यरत आहेत केटरिंगमध्ये. आता आम्ही क्लाउड किचनमध्ये उतरलेलो आहोत आणि इथं आपल्याला अगदी 1 माणसाच्या डब्यापासून सगळे पदार्थ मिळतात. मग रेग्युलर जेवण असेल, पोळी भाजी असेल, पूर्ण डबा असेल, चपाती भाजी, आमटी भात, चटणी, कोशिंबीर, सॅलड असा तो मिळेल. त्यानंतर आलू पराठे, मेथी पराठे, त्यानंतर पुरणपोळी, उकडीचे मोदक, हे सगळे पदार्थ आपल्याला इथं चाखायला मिळतील. थालीपीठ आहेत, थालीपीठ, दही खरडा हे तुम्हाला इथं मिळेल. असे पारंपरिक पदार्थसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर आपल्या बाकीच्या फंक्शनसाठी केटरिंगच्या ऑर्डरसुद्धा तुम्ही देऊ शकता. त्या तुम्हाला मात्र 1-2 दिवस आधी द्याव्या लागतील. आणि क्लाउड किचनच्या अंडर जे दररोज जे बनतात आपले प्रोडक्ट्स ते तुम्ही दररोज फोन करून ऑर्डर करू शकता, मागवू शकता. त्याला 1 तास वेटिंग आहे. फक्त आम्ही फ्रेश बनवून देतो सगळं. त्यामुळे तुम्हाला फक्त 1 तास आम्हाला वेळ द्यावा लागेल तो पदार्थ बनवण्यासाठी. आमचा पत्ता आहे सर्वे कॉलनी महादेव मंदिराच्या मागे, नवरत्न केटरर्स, जोशी गृह उद्योग, क्लाउड किचन, साने गुरुजी वसाहत, राधानगरी रोड, कोल्हापूर. फोन नंबर आहे 95 95 71 98 90. आपल्या क्लाउड किचनमध्ये होम डिलिव्हरीसुद्धा अवेलेबल आहे. फक्त त्यासाठी किमान 200 रुपयाची ऑर्डर देणं आपल्याला बंधनकारक आहे. आपल्या क्लाउड किचनपासून 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण फ्री डिलिव्हरी देतोय. पण त्याला अट एकच आहे की तुमची ऑर्डर किमान 200 रुपयाची तरी असली पाहिजे. आणि बाकी आपण पूर्ण कोल्हापुरात डिलिव्हरी देतोय. त्याचे मिनिमम चार्जेस आहेत डिलिव्हरीचे, जे की 20 ते 50 रुपयाच्या दरम्यान आहेत अंतरानुसार. तर नक्की ऑर्डर करा. आणि आपल्या दररोजच्या ज्या काही ऑर्डर्स असतात म्हणजे किंवा दररोजचा जो मेनू आहे तो तुम्हाला आपल्या जोशी क्लाउड किचनच्या इन्स्टा पेजवर बघायला मिळेल. त्यासाठी पहिल्यांदा आपल्या पेजला फॉलो करा. त्याच्यावर डेली अपडेट्स तुम्हाला मिळतील.